नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली। त्यामुळे आज सुद्धा नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणीच्या मध्ये माजी मंत्री सुनील केदार यांना दिलासा मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। कल्पना, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। खरं तर त्यांना दिलासा मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण नक्कीच 22 डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी, मागच्या शुक्रवारी त्यांच्या पूर्ण जी होती ते प्रकरण पूर्ण झालं। न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली। संध्याकाळ झाली तेव्हा त्यांनी जामीन अर्ज जो आहे तो दाखल केला होता, पण त्याच्यावरती सुनावणी झाली नाही। त्या जामीन अर्जावरती आज जी आहे ती सुनावणी आहे सेशन कोर्टामध्ये। आणि आपण जर पाहिलं असेल तर शुक्रवारी 22 डिसेंबरला त्यांना जेव्हा शिक्षा सुनावली त्यानंतर रात्री त्यांना जेलमध्ये घेऊन जाण्यापूर्वी त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यांची तब्येत जी आहे ती प्रकृती खालावलेली दिसली। त्यामुळे त्यांचा मुक्काम जो आहे तो हॉस्पिटलमध्ये अद्यापही कायम आहे। त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आजही बघावं लागेल की ते जेलमध्ये जातात की आपल्या हॉस्पिटलमध्येच राहतात। पण आज त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी होते का की ती पुढे ढकलल्या जाते, काय होतं, आज त्यांना जामीन मिळतो का हे बघावं लागेल। पण या मध्यंतरी जर आपण पाहिलं असेल तर 22 डिसेंबर नंतर लागलीच रविवारी त्यांचा जे आहे आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। तडकाफडकी रविवार असतानाही पत्र काढून त्यांची आमदारकी जी आहे, सदस्यत्व जे आहे ते रद्द करण्यात आले। त्याच्यामुळे आज जामीन अर्जावरती सुनावणी आणि ही जी शिक्षा आहे त्याला स्टे देण्यासाठी देखील ते ॲप्लिकेशन करतील। त्याच्यामुळे त्यांच्या जो शिक्षा आहे त्याला स्टे मिळतो का हे देखील बघावं लागेल। आजच्या या सुनावणीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेळोवेळी तुझ्याकडनं याबाबतचे अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।